प्रवेश करताय, नेमकी कशी वागणूक मिळत होती? अंधारे ताईंचा जात कसा होता थोडक्यात? अंधारेबाईंचं म्हणणं होतं की बीड जिल्ह्यामध्ये महिला आघाडी नाहीये, महिला आघाडीचं काम नाहीये. आता तुम्ही सगळे ह्याचे साक्षीदार आहात. मुंडन आंदोलनापासून, बेसरम मोर्चापासून तर या ठिकाणी अनेक आंदोलन, अनेक मोर्चे आम्ही या ठिकाणी केले. आज रोजी माझ्यावर 25-25, 30-30 केसेस पक्षांच्या असतानाही या ठिकाणी एवढं काम करून ज्यावेळेस पक्ष नेतृत्वाने मला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची संधी दिली, कारण की त्यांनी माझं काम बघितलं होतं आणि ह्या कामावर विश्वास ठेवून मी हे सगळी महिला आघाडीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेल, तुम्हाला एवढं असताना सुद्धा सुषमा अंधारे वारंवार या ठिकाणी महिला आघाडीने टार्चर करून जाच म्हणजे वेळोवेळी त्यांचं एवढं अपमानास्पद वागवणं आणि नेहमी सांगणं म्हणजे की तुम्ही जर आता काम नाही केलं, तुमची जर महिला नसेल तर मी उद्धव साहेबाला सांगेल, मी रश्मी वहिनीला सांगेल आणि मी ते करू शकते, तुमचे पद काढू शकते. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलत नाही तर वारंवार वरिष्ठांच्या कानावर घातलेल्या आहेत. आणि ते त्यांचे जे जिल्हा प्रमुख आहेत रत्नाकर शिंदे आणि ते बालासाहेब सेफ, हे लोक ड्रिंक करून माझ्या महिला आघाडीला फोन सुद्धा करतात. ते सुद्धा महिला आघाडीच्या सगळ्या आमच्या ज्या पदाधिकारी आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतील. ह्या सुद्धा गोष्टीला कंटाळून ज्या ठिकाणी माझ्या महिला सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी आम्ही का राहावं हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. आणि आम्ही सगळेजण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपसभापती नीलमताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली, अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज प्रवेश करत आहोत. बदलसाठी प्रत्येक कार्यक्रम जरी असला, पदयात्रा असो किंवा महाप्रबोधन यात्रा असो, त्यांनी पैसे मागायचेच. प्रत्येक तुम्हाला पाठीमागे सुद्धा तुम्ही आमचे बरेच जिल्हा प्रमुख गेले, आप्पासाहेब दादापासून अनिलदादा जगतापासून असे अनेक पदाधिकारी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडून शिंदे गटामध्ये गेले. का गेले? सुषमा अंधारेमुळे गेले. सुषमा अंधारे ही बाई एवढी प्रचंड म्हणजे सुपारीबाज बाई आहे आणि ती सुपारी घेऊन पक्ष संपवायला आलेली बाई आहे आणि ती शिवसेनेची शिवसैनिक नाही. कारण की काल सुषमा अंधारेंनी लोकमतला हे स्टेटमेंट केलं होतं की ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर मी त्यांना सांगितलं होतं की सुषमा अंधारेच्या जाताला कंटाळून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं की ह्या बाईला मी ओळखत नाही. ऐका, हा माझा सवाल आहे, ह्या बाईला मी ओळखत नाही आणि ही बाई जे बोलती ते हास्यास्पद आहे. अहो सुषमा अंधारे, तुम्ही शिवसैनिक आहात कशावरून? कारण की तुम्ही म्हणतात की मी बीडची आहे, मी लातूरची आहे, मी मुरुडची आहे, मी परभणीची आहे. जेव्हापासून मी 15 वर्षापासून शिवसेनेत काम करते तेव्हापासून सुषमा अंधारे मला कधीही बीड जिल्ह्यात दिसली नाही. 450 ते 500 गाड्यांचा ताफा घेऊन पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत. शेकडो पदाधिकारी आणि हजारो समर्थक आणि शिवसैनिकांसहित आम्ही आता प्रवेश करणार आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळात आम्ही पक्षाची वाटचाल करायची ठरवली. मूळ शिवसेनेमध्ये हा आमचा नवा अध्याय आम्ही सुरू करतोय. आम्ही मूळ शिवसैनिक आहोत. या अगोदर का वैतागले, का सोडते ते? ज्या पद्धतीचा इंटरफेरन्स पक्षामध्ये मध्य नेतृत्वाचा होत होता, मी जर सांगितलं होतं की आमच्याकडे फौजदारापेक्षा हवालदार मोठे झालेले आहेत, या सगळ्या फौजदारांना कंटाळून, हवालदारांना कंटाळून आम्ही सगळे चाललेलो आहेत.